आठ मार्च मातृदिन. हृदयाच्या मखमली पिशवीत जतन करण्यासारखी दोनच अक्षर आहेत आणि ती म्हणजे आई. प्रसिद्ध साहित्यिक रुडयार्ड किपलिंग म्हणतात, गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड देअरफॉर ही मेड मदर्स. असा इंग्रजी रंग असू दे किंवा हंबरल्या वासराला चाटते जेव्हा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, असा अस्सल ग्रामीण ढंग असू दे, आई सर्वत्र आहे. आईच्या सतत आज्ञेत राहणारा श्यामच्या आईमधला श्याम इथलाच आणि आईच्याच सांगण्यावरून 14 वर्ष वनवास भोगणारा राम सुद्धा इथलाच. म्हणून तर वारकरी पंथात पुरुष असलेला विठ्ठलाला विठू माऊली म्हटलं जातं. अध्यात्मात गुरुला गुरु माऊली म्हटलं. मम्मा चल ना, किती वेळ स्वतःच कौतुक पाहणारस तू? त्याला भारत माता पण बोलतेय माझीच मुलगी ना. हो, पण उद्या दिवसभर फंक्शन मध्ये तुला हेच ऐकायचंय. मग पक्षी हे उद्या बाप्पा पोहोचतील ना ग फंक्शन पर्यंत? तुझं एकतरी फंक्शन मिस केलंय का त्यांनी? एकदा रिमाइंड करू? काही गरज नाही, जेव आता. पल्लू. मम्मा, मम्मा, माय गुडनेस, हे काय आहे? आज तुला 18 वर्ष पूर्ण झाली. ये तुला ओवाळायचं. मम्मा काय? पल्लू अगं पण ये लवकर. मम्मा तू पण ना जाम फिल्मी आहेस. फिल्मी? बाळा, ही आपली संस्कृती आहे. सॉरी. झालं, मी जाऊ? पाया कोण पडणार? यशस्वी हो. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू. पल्लू, मला एक गोष्ट सांगशील? ए मम्मा, नो डिस्कशन. जाम हेक्टिक होता आजचा दिवस. उद्याचं फंक्शन आहे, त्याची तयारी, माझं भाषण, त्यातून ती सोनाली आहे ना, ती अगदी मनापासून करणार आहेस भाषण? ऑफकोर्स मम्मा, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. मम्मा तुझ्यासाठीच आहे अगं सगळं. यो माय जिगर का तुकडा, द वन अँड ओनली जय श्री सुनील मोकाशी. झोपू? पप्पा. हॅलो. थँक्यू 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 सो मच. नाही नाही झोपले अजून. मला माहित होतं तुमचा कॉल नक्की येणार. लव यू टू. बाय पप्पा. बाय. पल्लू, खूप प्रेम आहे ना तुझं पप्पांवर? हा काही प्रश्न आहे का? पप्पा इज माय बेस्ट फ्रेंड आणि कुठलेही बाबा आपल्या मुलीसाठी करतील ना, त्याच्या दुप्पट ते माझ्यासाठी करतात. पण आज जर मी तुला सांगितलं की मी तुझी आई आहे, पण तुला अजून एक आई आहे, तर व्हॉट? हो, सख्खी आई. मम्मा काय बोलतेस तू? अगं तूच माझी आई आहेस. म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून तू आणि अजून एक सखी आई. हाऊ इज इट पॉसिबल? नाही पल्लू,
हे खरं आहे. तिच्याबद्दल जाणून घ्यायचंय. खूप प्रेम करतेस ना पप्पांवर? ही इज लाईक अ फ्रेंड टू यू ना? पण बाळा, काही वर्षांपूर्वी तुझा पप्पा असा नव्हता ग. खूप वेगळा होता तो. मेरा नाम राजा खान है. हाँ राजा. हाँ चलो तुम अंदर चलो. सर तो बैल बघा, रजिस्टर मध्ये नाव चेक करतो आणि ज्याची नाव आहे त्यांनाच आत पाठवतो. तुम्हारा नाम? सोनी. नहीं तुम बाहर रुको. या आपण आज जाणार कधी, विमा उतरवणार कधी? ए मी तुझा कॉन्फिडन्स वाढवायला तुला इथे घेऊन आलोय का तू माझा कॉन्फिडन्स घालवायला इथे आणलंस? नाही तसं नाही, मग? प्रॅक्टिकल बोलतोय मी. बघा ना आज शिरणार कसं. शेवटी परडेवरच्या आर्टिस्ट आहेत त्या सगळ्या. मेन हिरोईन पण त्यांच्यातच आहेत. तुम बाहर रुको. सॉरी सर, किती जण आहेत सुरुवातीपासून सांगा. पहिलं नाव आहे जयश्री देशमुख. ठीक आहे चला. चला सर. मोहन. हाँ चलो अंदर. तुम्हारा नाम? चल हा कुठे? चलो चलो चलो. चल ना. एका ठिकाणी तुम्हाला नीट नोंद ठेवता येत हे नाही. काय शेवटी हे करायचं? सगळे काय काय म्हणतात त्याला, परडेवरचे सगळे परडेवरचे जेंट्स आहेत. हो संध्याकाळी पॅकअप नंतर पैसे तुम्हालाच वाटायचे असतात ना. हा, बरोबर आहे. नाही तर प्रोड्युसर काय करणार? काय करणार? सुना लावून बोंब मारणार आपल्या नावानी. सगळ्यांच्या नाव आधी चेक करून सांगा. हाँ बोलिए मैडम. जयश्री जयश्री. काम चालू नको. जा जाओ. कम ऑन बॉयज, बॉयज रेडी? ही तर वेगळीच दुनिया आहे. ए सुंदरी तू अशी मत भरी, हॉट ब्युटी फिकी तू खरी रसभरी. नव्या रंगात ये माझ्या अंगात ये, जाम जोशे जवानीचे मारून ये ना. जरा जरा से प्रेम सुखाचे घेता जाता रोज लढ पुरुकिते. कुणा कुणाचे फट्ट दिलाचे, नंबर 1 विनर मी ठरवू कशी. जाणते दुनिया सारी रे, आपलं नेटवर्क भारी रे. चुकवी दिलाचा
बसल्या जागी घे भरदारी आज घे मीठा हलवा है तीखा जलवा है जरा जपून जपून मार चास दे मीठा हलवा है तीखा जलवा है जरा जपून जपून मार चास रे आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे सुट्टीचा वार तुगा पिकनिकचे गाव आम्ही मेथी जोडी तुला सोन्याचा भाव सरी लेबल लवे आद वस्तू जोडी तेव्हा चढते नशा तेव्हा तेव्हा तुने सारे वेडे होतात पाहून नजारे माझे चाळे पाहून सुटतात वारे तुपासारखीच साजूक मी कळीसारखीच नाजूक मी लाल मिरचीचा तडका मी भडका अंगात पेटतो तो आगरे मीठा हलवा है तीखा जलवा है जरा जपून जपून मार चास दे मीठा हलवा है तीखा जलवा है जरा जपून जपून मार चास रे आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे मीठा हलवा तीखा जलवा आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे आईच्या गावात पोरी बिंदास फुल टशन में मारू मैं चांस रे ते बाहेर पोरीचं नाव काय घेतलं होतं? जयश्री जयश्री जयश्री. ती कुठे चल. चला 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 जयश्री मॅडम एक मी जयश्री मॅडम नाही यांना जयश्री मॅडम कडे हो, हो हो तुम्ही दोघे तिकडे बसा मी जयश्री मॅडमना बोलवतो बर बसा चल. ओ जयश्री मॅडम कोणीतरी भेटायला आलंय बघा नमस्कार मी सुनील मुकाशी माझं कार्ड तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? कुलकर्णी. कोण कुलकर्णी? अच्छा, ते डोंबिवलीचे. हां करेक्ट डोंबिवलीचेच कुलकर्णी. कोण डोंबिवलीचे? तू जरा गप्प बस ना. मी इन्शुरन्स एजंट आहे मॅडम मला त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. हो, ते तुमच्या कार्डवरून कळलंच मला. पण मला प्रश्न असा पडलाय की तुम्हाला असं का वाटलं की मी विमा उतरवेन? आता चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल की कलाकार जेव्हा या चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भली मोठी गर्दी असते, पैसा असतो, सगळेजण त्याच्या पाठीमागे धावत असतात. पण तोच कलाकार जेव्हा या यशाच्या शिखरावरून खाली उतरतो तेव्हा मात्र तो एकटा अंधारात चाचपडत बसतो. एखादा निर्माता, एखादा यशस्वी दिग्दर्शक कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करून घेतो. हे असं का होतं सगळं? आपण विचार केला पाहिजे ना. याचं कारण यांनी कधी इन्शुरन्सकडे, स्वतःच्या उर्वरित जीवनाकडे कधीही त्यांनी मनापासून लक्ष दिलं नसतं. मॅडम मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने स्वतःशी करार केला पाहिजे की आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातनं आपण थोडासा वाटा भविष्यासाठी, आपल्या इन्शुरन्ससाठी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि याचं कारण उतरत्या वयात त्यातनंच आपल्याला सुख मिळणार असतं. उतरत्या वयात तो पैसाच आपल्या कामी येणार असतो. मॅडम मी तर इन्शुरन्स एजंट आहे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिकपणे करार केलेला इन्शुरन्स एजंट आहे. सुनील मुकाशी. हो, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. काय काय कागदपत्र लागणार आहे? ती माझी आणि तुझ्या पप्पांची पहिली भेट. पहिल्या भेटीतच त्यांनी इम्प्रेस केलं मला. पण ओळखही नीट नव्हती, त्यामुळे प्रेम बिम तर फारच पुढची गोष्ट. आणि शिवाय ह्या गोष्टी करायच्या तर मग घराकडे कोण लक्ष देणार? का? घरात काही प्रॉब्लेम होता?
घर हाच एक प्रॉब्लेम होता. घे. सॉरी, आज यायला जरा उशीर झाला. आज जयू तारीख बदलते, वार बदलतात, पण रोजची तुझी हीच वाक्य असतात. हे बघ ताई, तू तुझं लग्न करून मोकळी झाली आहेस ना. आता या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे माझ्या कामाला लागेल तेवढा वेळ देणं मला भाग आहे. आणि रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम झाला तेव्हा का नाही मग ठामपणे विरोध केलास. आता येतात उपदेश करायला. जयू ये, बस इकडे बस. हे बघ जयू, तुमच्या दोघींची काळजी वाटते ना, म्हणूनच मी हे सगळं बोलतेय. तू व्याजाने घेतलेले पैसे शिवाय तुझं हे घर चालवणं मला मला राहू नाही दे गं गं ताई. बघवत. अगं राहू दे काय, लहान बहीण आहेस तू माझी. BA आहेस तू, लग्नाचं वय झालंय तुझं. त्याचा अजून मी विचार नाही केला. अगं असं बोलून कसं चालेल जयू, सांग बरं. शिवाय सिनेमांमध्ये काम करणाऱ्या मुलीकडे लोक कुठल्या नजरेने बघतात. जयू बरोबर ना? ओके. आणि हो, मी डोंबिवलीतल्या कुठल्याच कुलकर्णींना ओळखत नाही. हा, मी लिहितो. हां तू लिही. पण तरी सुद्धा मी पॉलिसी का उतरवली सांगू. कारण मला तुमचं एक वाक्य आवडलं. आपण स्वतःशीच करार करायला हवा. या एका गोष्टीमुळे तुमचं डेडिकेशन आणि इन्व्हॉल्वमेंट दिसते. थँक्यू. या ग. प्लस हे बघ, इथं सहीच्या ठिकाणी मार्क. मिस्टर मोकाशी हां या आमच्या युनिटमधनंच आहेत. कालपासून मीच तुमचं काम करते. उतरवा यांचाही विमा. अरे काय सर जमलं. नमस्कार. थँक्यू सो मच. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती, कधी कसे सुर जुळती आणि भावते मग कुठले कोणी. हरवले जगन कळत सारे, हवे हवेसे कोणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे. साजणारे 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 साजणारे. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती, कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी. हरवते जगन कळत सारे, हवे हवेसे कुणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे. साजणारे 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 साजणारे. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलं. मग या व्यवहारी जगाकडनं मी शिकलेली सगळ्यात पहिली गोष्ट तो म्हणजे हिशोब. अशा या हिशोबी माणसाबरोबर आयुष्य घालवायला आवडेल तुला. हा गंध आहे तुझा, ही छंद लागे तुझा, धुंदावलेल्या स्पंदनांना. भांबावले मी कधी, समजावले मी कधी, नादावलेल्या पावलांना.
उमेद तू येशील का, साथ जन्मांची देशील का. हात हाती घेऊन माझा रंग स्वप्नांना देशील का. अनोळखी जग अवघे होते, उमलुनी मन हळवे गाते. सांगना जीव झुरतो कार. साजणा रे साजणा रे साजणा रे साजणा रे. कळले मला ना कधी होऊन गेले तुझी, स्वप्नी तुझे मी रंगल्याले. एकांत माझा तुझा का सांग झाला मुका. का भावनांना पंख आले. स्पर्श का रोमांचित झाले, श्वासही गंधाळून गेले. खेळ हा रात्रंदिन चाले, सारखा भासांचा कारे. बहरले जरी तन मन सारे, लागली तरी हुर हुर कारे. सांगना जीव झुरतो कारे. साजना रे साजणा रे. कमाल आहे मम्मा. जर 25-26 वर्षापूर्वी तुला वाटत होतं की आपल्याला बाळ हवंय, तर मग माझं वय 18 का? मधल्या 7-8 वर्षात असं काय घडलं की कॅल्क्युलेटिव्ह पप्पांची कॅल्क्युलेटिव्ह मुलगी. आता हे काय नवीन? आता संसार नको का मांडायला? हो, पण हे कशासाठी? तू आता मला फिल्मी भाषेत बोलायला लावू नको हा. काय? आपल्या संसार वेलीवर फूल आलं पाहिजे वगैरे. अच्छा 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 अच्छा, त्याच्यासाठी आहे का हे? येस. पण जयू, माझी कॅल्क्युलेशन्स ठरलेली आहेत. मला 5 वर्ष मूल नकोय. म्हणजे 5 वर्ष मला मूल नकोय. पण का? कारण ते माझ्या बजेटमध्ये बसत नाही. बजेटमध्ये बसत नाही? अरे एवढंच ते बाळ कितीचा खर्च होणार आहे? जयू, ये इकडे. बस बस बस. जयू, तुला काय वाटलं लहान मुलं असेल तर त्याचा खर्च कमी होतो? अजिबात नाही. अगं, मुलं म्हटली की त्यांचं शिक्षण आलं, त्यांचे खेळ आले, त्यांची वह्या, त्यांची पुस्तकं, त्यांचे आजारपण, आणि हे सगळं न संपणार आहे. आणि एक साधा विचार कर, उद्या तुला मूल झालं तर तुझं फिल्म मधलं करिअर ते सुद्धा बंद होऊ शकतं. म्हणजे आपलं इन्कम सोर्स बंद. हे बघ, काही वर्ष थांबूया.
मी सुद्धा आता डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम देतोय. 5 वर्ष फक्त. मग आहेस ना मूल. तोपर्यंत तरी आपला राजा राणीचा संसार करूया. जयू, आय लव्ह यू. ताई हां एक विचारू का? विचार ना. गेले काही दिवस तुम्ही एकदम गप्प गप्प दिसताय, एकदम गुपचिप. काय झालं? तब्येत बरी नाही? सांगा ना. काही नाही ग. मला सांग राधा, तुझ्या लग्नानंतर अंकुश तुला किती वर्षांनी झाला? ते तुम्ही मला विचारू नये आणि मी तुम्हाला सांगू बी नाही. आमच्या लग्नाला 1च वर्ष झालं होतं आणि अंकुश माझ्या पदरात. 1 वर्षातच? हा मग तेव्हा तुला कसं वाटलं होतं? कसं वाटलं होतं म्हणजे छान वाटलं होतं. आपण आई होणार आहे ह्याच अप्रूप वाटायचं मला. लाज पण वाटायची. आणि तेव्हा तुझा नवरा तुला म्हणाला असता आपण 5 वर्ष थांबूया तर? अगं बाबा 5 वर्ष? 5 वर्ष थांबायचं म्हणजे म्हणजे ताई असं नका करू. खरंच असं नका करू. 5 वर्ष म्हणजे लय टाइम होतो. पोरांमध्ये ना खूप ताकद असते. 2 वर्षाचा होता माझा अंकुश. माझा नवरा गेला तेव्हा मला बी वाटलं आपण जीव द्यायचा, संपवून टाकायचं सगळं. पण मी जगले. कोणामुळे माहिती? अंकुशमुळे. मी खूप शिकलेली नाही बाई. खूप मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये तुम्हाला नाही समजू शकत. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते? मला समजतंय ग, पण सुनीलला कोण समजावणार? सुनील, सुनील मला माहितीये तुला 5 वर्ष बाळ नकोय. हे काय आता मध्येच? पण मला हवंय. जयू, हा काय? सुनील, आय एम प्रेग्नंट.
सुनील, हम्म. 3 महिने झाले रे. अजून काहीच लक्षणं दिसत नाहीयेत. मिस्टर मोकाशी, तुमचा प्रॉब्लेम बराच सिरियस आहे. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या तुमच्यासारख्या तरुण जोडप्यांपैकी जी मॅक्सिमम लोक चूक करतात ती चूक तुम्ही केली आहे. पण डॉक्टर आम्ही वेगळं असं काहीच केलं नाही. 5 वर्षाचं प्लॅनिंग बरेच लोक करतात. पण मिस्टर मोकाशी, 5 वर्षाचं प्लॅनिंग करणं आणि 5 वर्षाचं प्लॅनिंग तुमचं तुम्ही करणं यात खूप फरक आहे. म्हणजे हे प्लॅनिंग करायच्या आधी तुम्ही कुणाचा सल्ला घेतला होता का? नाही ना? मी सांगते नाही, तुमचा हा रिपोर्ट तोच सांगतोय. मिस्टर मोकाशी, 2.5 वर्षाच्या अंतरात 2 अबॉर्शन झाले आहेत. त्यामुळे गर्भाशयाचं अस्तर वीक झालंय आणि गर्भाशय हे मूल कॅरी करण्या इतपत सक्षम नाहीये. सो स्पष्ट सांगायचं असेल, आय एम सॉरी टू से मिसेस जयश्री, तुम्ही आई होऊ शकत नाही. इट विल बी बेटर की तुम्ही फॅक्टला सामोरं गेलेलं बरं. अँड द रिपोर्ट स्टेट्स द फॅक्ट that Mrs. Jayashri, you will never be a mother. जयश्री, मला असं वाटतं की आपण दुसरं तिसरं ओपिनियन घ्यायला पाहिजे. हे बघ, डॉक्टरने सांगितलंय की आपण चूक केली आहे. ओके, झाली चूक, पण इथेच का थांबायचं? आपण प्रयत्न तर सुरू ठेवूया. जयश्री, जयश्री, मला माहिती आहे तुझ्या मनाची काय अवस्था आहे, पण ट्रस्ट मी, जे होईल ते चांगलं होईल. जयश्री, ट्रस्ट मी. बराच वेळ बोललोय आपण. मला वाटतं तुम्ही आता मूल दत्तक घ्यायचा निर्णय घ्यावा. नाही डॉक्टर, एवढा मोठा नाहीये मी. दुसऱ्याच्या मुलाला मी बाप म्हणून नाही सांभाळू शकत. म्हणजे एवढे विचारपूर्वक केलेल्या इन्शुरन्स पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट्स, हे सगळं दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाच्या नावावर करायचं नाही. काही झालं तरी सुद्धा मूल हे आपल्या हाडामासाचं असलं पाहिजे ना. मी दत्तक नाही घेऊ शकत, सॉरी. सगळं बोलणं झालंय मुकाशी. तुम्हाला निपुत्रिक राहायचं नाहीये, मूल तुम्हाला दत्तक घ्यायचं नाहीये. मग आता एकच उपाय उरतोय, सरोगसी. म्हणजे आम्ही त्यांचे स्पर्म जे मुलाला जन्म देण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत ते एका दुसऱ्या बाईच्या गर्भकोशात इम्प्लांट करणार आहोत. ते सक्षम वगैरे सगळं ठीक आहे डॉक्टर, पण कुठलीही बाई हे असं काहीतरी करायला का, कशासाठी तयार होईल? तिला सरोगेट मदर म्हणतात मिस्टर मुकाशी. अजून सरोगसी बद्दल लोकांना ठीकशी माहिती नाहीये, म्हणून खर्च थोडा जास्त येईल. हेच 5-6 लाख तुमचे जातील.
5-6 लाख रुपये? डॉक्टर, माझी एवढी आर्थिक बघा, मी तुम्हाला उपाय सांगितलाय, निर्णय तुमचा. आणि या उपरही जर तुम्हाला खर्च वाचवायचा असेल तर तुमच्या परिचित किंवा ओळखींच्या पैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. नातेवाईकच असतील तर फक्त मेडिकल चार्जेस पडतील. ठीक आहे मिस्टर मोकाशी, विचार करा आणि मला कळवा. आला फोन आला? नाही. पण मग कधी देणार आहे उत्तर? मला माहित नाही. 5 वर्ष आपण घालवली ना, आता तिला आठवडा तरी देऊया. हॅलो, हां बोल ज्योत्स्नाताई. दोष कुणाचा आहे, चूक कुणाची आहे, हे बोलण्याची ही वेळ नाही. सुनील, तुला हवंय ना तुझ्या हाडामासाचं मूल? आपण करू. आपण करू काहीतरी. काय होईल? थोडे पैसे उभे करावे लागतील ना. करूया आपण. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे बाहेरून सरोगेट मदर घेऊ. काही नाही होणार, सगळं नीट होईल. जयश्री, होईल ना सगळं नीट. बस तू, मी पाणी घेऊन येतो. जयश्री, तुझी बांगडी पडली इकडे. ती राधाची असेल, स्वयंपाक करताना काढून ठेवले असेल तिने. राहू दे तिकडेच. राधा? नाही सुनील. अरे ती कशी काय तयार होईल या गोष्टीसाठी? पण तू कशी सांगू शकतेस की ती तयार होणार नाही? पण ती का तयार होईल? पण ती का तयार होणार नाही? अरे पण आपल्या स्वार्थासाठी आपण आपल्या स्वार्थासाठी नाही, राधासाठी. हे बघ, तिचा मुलगा सातारला असतो शिकायला. शिवाय तिचं ते चाळीतलं घर, पैशाची चणचण. जयश्री, आपण राधाला कमी पैशात तयार करू शकतो. शिवाय
खात्रीची, आपल्या समोर असलेली, आपल्या ओळखीची बाई आहे. तिच्या आरोग्याची, तिच्या स्वच्छतेची खात्री आहे आपल्याला. आणि बोलून बघायला काय हरकत आहे? नाही, मी नाही विचारू शकत तिला. पण मी तुला सांगतच नाहीये, मी बोलीन तिच्याशी. आजपर्यंत पॉलिसीसाठी इतरांना कन्व्हिन्स केलं, आता स्वतःचं स्किल वापरण्याची वेळ आली. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे साहेब. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर मी एक इदवा बाई आहे. तुम्ही हे सगळं मला विचारूच कसं शकता? अगं राधा, हे बघ, सरोगसीचा अर्थ असा आहे की मला तू समजवलं ताईंनी. हा, त्यात कसलाही अभिचार नसतो. पुरुष आणि स्त्री कधीच एकत्र येत नसतात. करेक्ट. पण हे सगळं मीच का करायचं? पोरासाठी, तुझ्या पोरासाठी राधा, अंकुशसाठी. तूच म्हणतेस ना कायम की मला माझ्या मुलाला मोठं करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्याला खूप शिकवायचं आहे. मग हे सगळं करण्यासाठी काय लागतं आपल्याला? पैसा. एका बाजूला तुझ्या मुलाचं अंधारलेलं भविष्य आणि एका बाजूला पैसा, तोही एक रकमी. पैसा कोणाला नको असतो साहेब, पण पोट कसं लपल? ज्या वस्तीत मी राहते तिकडचे लोक काय बोलतील? राधा, हे बघ, यावर एक उपाय माझ्याकडे आहे राधा. हे बघ, तू जर तयार असेल तर आपण 3 महिने इथेच राहूया आणि मग आपण जाऊया कुठेतरी लांब, दूर, या शहरापासून खूप दूर. हे बघ, प्रश्न फक्त 7-8 महिन्यांचा आहे राधा. आणि तुला जर वस्तीमध्ये कोणी विचारलं की कुठे चाललीस, तर त्यांना सांग की सातारला चाललीये, अंकुशकडे लक्ष द्यायला. तिथेच नोकरी लागली आहे तुला, काहीच संशय येणार नाही कोणाला. राधा, हे बघ, ही गोष्ट फक्त तू, मी, जयू, तिची आई आणि तिची बहीण यांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही माहिती नसेल. ट्रस्ट मी. डॉक्टर म्हणतात की या अशा कामासाठी बायका 1 लाख रुपये घेतात. पण केवळ तू आहेस म्हणून मी तुला 2 लाख रुपये देईन. 2 लाख राधा. बाकी जयश्री तुझ्याशी सगळं बोलेल. विचार कर. हे बघ राधा, साहेब जे काही बोलले त्यावर तू नीट विचार कर. उत्तर देण्याची काहीच घाई नाहीये. हवा थोडा वेळ घे. आणि असं नाहीये की तू होकार दिलास म्हणजे सगळं झालं. त्यानंतर डॉक्टर ठरवतील तू मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सरोगसीसाठी तयार आहेस की नाही. आणि यासाठी आमच्याकडून तुझ्यावर अजिबात दबाव नाही. कुठल्याही दडपणाखाली निर्णय घेऊ नकोस. आणि तुझा निर्णय जो काही असेल त्यानंतर तुझ्याप्रती माझी वागणूक बदलणार नाही याची खात्री मी तुला देते. त्यामुळे शांत चित्ताने स्वतंत्रपणे तुझा निर्णय घे. तूच म्हणतेस ना काय की मला माझ्या मुलाला मोठं करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्याला खूप शिकवायचं आहे. मग हे सगळं करण्यासाठी काय लागतं आपल्याला? पैसा. तो आहे तुझ्याकडे? नाही ना?
एका बाजूला तुझ्या मुलाचं अंधारलेलं भविष्य आणि एका बाजूला पैसा, तो सुद्धा एक रसूल. तुझ्या पोरासाठी अंकुशसाठी. तुम्ही पुढे वा, मी आलोच. राधा, थँक्यू. आज तू आमच्यासाठी जे केलं. ताई तुम्ही काय पण काय बोलताय? कशाला असं सगळं म्हणताय? मी कुठे उपकार करते तुमच्यावर? आज तुमचं काम होतंय तर माझ्या पोराच्या भविष्याची पण काळजी तर मिटते. साधा हिशोब समजा. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात ताई. राधा, हे काय साहेब? करार. काय? हां, आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तोंडीत झाल्या, काहीतरी कागदावर हवं ना. सुनील तू याचा करार करणार आहेस? डॉक्टर सुद्धा करणार आहेत. अरे पण डॉक्टर ऑफिशियल कायदेशीर करतील, पण आपल्या तिघांमध्ये कशासाठी? हे बघ, व्यवहाराला एक प्रकारची शिस्त हवी. हे बघ सुनील. जयू, जाऊ दे ना ताई, कशाला हुज्जत घालताय? सयाच करायच्या आहेत ना. तुम्ही मला सांगा ना कुठं करायच्यात सया, मी करते. हे बघ, या इथे एक छोटी कर. राधा, यात लिहिलंय की मी तुला 2 लाख रुपये दिलेत आणि त्या बदल्यात तू आम्हाला एक मूल दिलंस. म्हणजे राधा, करार म्हणजे मी? थांब पल्लू, अजून संपलं नाही. हॅलो, डॉक्टर शालिनी मोघे स्पीकिंग. हां डॉक्टर, नमस्कार. सुनील मोकाशी बोलतोय. हां मिस्टर मोकाशी, बोला. काही नाही, विचारायचं एवढंच होतं की जयश्री राधाला घेऊन येणार होती ती सोनोग्राफीच्या रिपोर्टसाठी. हो, आले होते ना. अच्छा, येऊन गेली का? नाही, तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला त्याचा रिपोर्ट सांगू शकाल? येस ऑफ कोर्स. 1 मिनिट थांबा.
द रिपोर्ट इज कम्प्लिटली नॉर्मल. पण मिस्टर मोकाशी, आय हॅव सम गुड न्यूज फॉर यू. हां मिस्टर मोकाशी, हॅलो मिस्टर मोकाशी. सुनील त्याचं गुड न्यूज. सुनील, राधाला जुळं होणार आहे. आय एम सो हॅपी. ऑलरेडी कळलंय मला. डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. अरे मग तुला आनंद नाही का झाला? आपला एवढा प्रॉब्लेम मिटलाय. आणि प्रॉब्लेम मिटलाय. प्रॉब्लेम मिटला नाहीये. प्रॉब्लेम आता सुरू झालाय. म्हणजे जयश्री, आपला करार हा एका बाळाचा होता. हे दुसरं बाळ माझ्या बजेटमध्येच नाहीये. सुनील, सुनील, काय सुनील, काल राधा होती म्हणून मला बोलता नाही आलं. तू नक्की काय काय करायचं ठरवलंयस? कशाचं काय करायचं ठरवलंस? तुला चांगलं माहिती मी काय विचारते. मला नाही माहिती मी काय करायचं ठरवलंय. सुनील, अरे माझं ऐकून तरी बघ, घे. त्या बाळाविषयी तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, राधामध्ये सगळं बोलणं झालंय. तू परत परत मला तोच प्रश्न का विचारतेस? सुनील, अरे तुला तरी माहिती होतं का 2 बाळ होणार आहेत ते? जयश्री, मी तुला याआधी सांगितलंय आणि परत परत मी तुला तेच सांगतोय. 2 मुलं सांभाळणं मला शक्य होणार नाही. जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्या. आता उशीर झाला तर मग मी काहीच करू शकणार नाही. येस डॉक्टर. हे काय, राधा कुठे? नाही, ती आली नाही आज. आजच नाही आली? नाही आली. पण का? डॉक्टरकडे जाऊन आलो. आधी त्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की हे सरोगसीचं तंत्र कसं नवीन आहे, तुम्ही रिस्क घेऊ नका. म्हणाले, सुदैवी समजा स्वतःला, तुम्हाला जोडी होत आहेत. असं होत नाही कोणाला. मग अनेक त्यांच्या शंका कुशंका तयारच होत नव्हते. मी म्हटलं, मूल वाढवायचंय ते मला, त्यांना नाही. आणि हे सगळं करताना मी माझ्या खर्चाचा, माझ्या गणिताचा, माझ्या बजेटचा विचार करूनच करणार. मग त्यांच्याकडनं उत्तर काढून घेतलं मी. पण तरी सुद्धा आपल्याला आता घाई करायला हवी, कारण आपल्याकडे आता 5-6 दिवसच शिल्लक आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की एकदा 4था महिना लागल्यानंतर दोघातल्या एका मुलाचं अबॉर्शन करणं. काय? एक मूल अबॉर्ट करणार आहेस तू? अरे, असा विचारही कसा करू शकतोस तू? आणि या सगळ्यात राधाचा एकदा तरी विचार केलास? काही कॉम्प्लिकेशन झाली तर तिच्या जीवावर जाऊ शकतं. सुनील, सुनील, आपल्याला एक मूल होत नव्हतं आणि देव आपल्याला 2 मुलं देतो.
तुझ्या कॅल्क्युलेशन मध्ये बसत नाही म्हणून तू एक मूल अबॉर्ट करणार आहेस? नाही, मी हे नाही होऊ देणार. या घरात 2 बाळं येणार. अंकुश उठ. अंक्या अंक्या अंकुश अंक्या अंकुश उठ. अंकुश अंकुश काय झालं मॅडम? कशाला ओरडताय? काय चाललंय? काय बोलतोय? कोण आहात तुम्ही? मी याची आई आहे. माझं अहो, मग आरडाओरडा कशाला करताय? बेशुद्ध आहे पेशंट. पेशुद्ध आहे. ते शुद्धीवर कधी येईल? हे असं लगेच नाही सांगता येणार. त्याला 24 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवायला लागेल. उद्या सकाळी स्कॅनिंग करून मग नंतर कळेल. हे त्या शाळेचे शिक्षक आहेत, त्यांनी याला इथे आणलं. ते तुम्हाला समजावून सांगतील. आणि प्लीज आरडाओरडा करू नका. अंक्या हे बघा राधाबाई, राधाबाई तुम्ही शांत व्हा. तुम्ही थोडा शांत व्हा प्लीज. मी तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही जरा इकडे या. या इकडे. चल सांगतील सगळं ते. गप गप. हे बघा राधाबाई, तुम्ही रडू नका. मी काय सांगतोय ते ऐका. आता कसं वाटतंय? नक्की येडं पोरगं. नाही चालले ना? नाही येणारच नाही ती. राधा गेली, पैसे घेऊन गेली. 1 लाख रुपये दिले आपण तिला, ते सुद्धा एक रकमी. हे असले लोक ना दरिद्री असतात, दरिद्री.
नाही तिला कोर्टात खेचली ना तर नाव सांगणार. झालं झालं बोलून सगळं. टेन्शन काय फक्त तुलाच असतात? अडचणी फक्त तुलाच येऊ शकतात. गेले 7-8 दिवस मी बघतेय. कोणत्याही मार्गाने असो पण ती तुझ्या होणाऱ्या मुलांची आई आहे. ती कुठे गेली होती? तिच्याबरोबर काही बरं वाईट झालं नाही ना? याबद्दल काळजी करताना कधीच दिसला नाहीस तू मला. त्या 2 जीवांचं काय होत असेल याबद्दलही काही बोलणं नाही. सारखा आपला माझा करार, माझे 1 लाख रुपये. साताऱ्याला गेली होती ती, तिच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. ठीक आहे. देवाला वाढ, मी आलो फ्रेश होऊन. सॉरी. बस. बस. ताई नाही नाही मला नको. राधा जीव. मला असं वाटतं की आपलं जे काही बोलणं झालंय ते तू तिला सांगावंस. जीव सावकाश. जयश्री तुझ्याशी बोलली असेलच. हे बघ, हे पैसा, हे सरोगेटेड, हे सगळं ठीक आहे, पण आपल्यामध्ये एक करार झालाय. एका मुलाचा करार. या करारात दुसरं मूल बसत नाही. त्यामुळे तुला दुसरं मूल अबॉर्ट करावं लागेल. साहेब मी पोरग पाडणार नाही. काय? मी पोरग पाडणार नाही. हे बघ राधा, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी डॉक्टरांसाठी नाही सांगत आहे. मला एवढंच म्हणायचंय की मी माझ्यासाठी सांगते. या गोष्टीत कुठल्याही प्रकारच्या माझ्यासाठी सांगतेय. स्वतःच्या पोटच्या पोराचा अपघात, त्याचं मरणाच्या दारावर दार ठोठावणं, हे स्वतःच्या डोळ्यानं बघून आले हो मी. त्यामुळे 8 दिवसापूर्वी सातारला जाण्याच्या आधीची राधा आणि आताची राधा याच्यात खूप फरक पडलाय. इथे काय चार होते ना आणि किती दुखतं ना ते मी सगळं भोगून आले ताई. हे कुठल्या मुलाबद्दल बोलतेस? माझ्या अंकुश बद्दल बोलते मी. हा, हेच मला म्हणायचंय. हे बघे, तुला हा जो काही लळा, हे जे काही भावनेचा ओलावा येतो ना, हे त्या मुलासाठी राखून ठेव, तुझ्या अंकुशसाठी. या इथे त्याचा काही संबंध नाहीये. सुनील, अरे काय बोलतोयस तू? हे बरोबर तेच बोलतोय मी. माझ्या बजेटमध्ये नाही यार दुसरं मूल, नाही माझ्या गणितात बसत.
हे बघ आता तुला जर उरलेले 1 लाख रुपये हवे असतील तर तुला मूल अबॉर्ट करावं लागेल. आणि नाही केलंस तर 1 लाख रुपये तुला देणार नाहीच मी, पण करार मोडल्याबद्दल तुला कोर्टात खेचेन आणि आधी दिलेले 1 लाख रुपये वसूल करेन तुझ्याकडनं. आपल्या करारानुसार उरलेले 1 लाख रुपये हवे असतील तर तुला दुसरं मूल अबॉर्ट करावं लागेल. तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी पोरगा पाडणार नाही. हे पण तुम्ही काळ्या दगडावरची रेगत समजा. तुमच्याच हाडामासाची 2 पोरं जगतात माझ्या पोटात. थोडासा ठामपणा तर माझ्यात बी आला असेल ना. आणि दुसरं पोर सांभाळणं तुम्हाला जर एवढंच कठीण जात असेल ना तर मला सांगा. माझ्याकडे त्यावर बी उपाय आहे. त्या दिवशी एका बाहुलीसारखी बसून होते. मला हवं ते काहीच करता येत नव्हतं, पण मनोमन ठरवलं, या घरात येतील तर 2ही बाळं. राधा एका मुलाचा सांभाळ करायला तयार होईल याचा अंदाज मला कालच आला होता रात्री. नवीन करार तयार केला त्याप्रमाणे माझी सही याच्यावर. राधाची सही घ्यायची फक्त. थँक्स. तुझ्यामुळे खूप खूप रिलॅक्स वाटलं. सही घे. कुठं करायची सही? वाजती तालात पैंजण मनात सुखाला मोहर आला, सुखाला मोहर आला. कोरड आभाळ झालं या ढगाळू माईला बहर आला, माईला बहर आला. भरला दिसवास चांद आटला, तू आनंदाला मोर दाटला.
अभिनंदन मिसेस एन मिस्टर मोकाशी. तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. अरे वा, एक मुलगा आणि एक मुलगी. राधा कशी आहे विचार ना. डॉक्टर राधा कशी आहे? ठीक आहे, रिकव्हरिंग, पण ठीक आहे. तुम्ही तिला अर्ध्या तासानंतर भेटू शकता. सध्या तिला आराम करू द्या. ओके डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. सुनील मला थोडे पैसे दे, काउंटरवर भरायचे. आणि हे काय करतोस? कराराचे पेपर्स भरतोय का? या सुनील मोकाशीनं आयुष्यात पहिल्यांदा कराराचे पेपर्स अर्धवट भरले. हा, म्हणजे माहितीच नव्हतं जुळं होणार म्हणजे नेमकं काय होणार. 2 मुलं का 2 मुली, का एक मुलगा का एक मुलगी. पण आता क्लिअर झालं. ते एकदा याच्यात भरून टाकतो, राधाच्या सह्या घेतो की आपण मोकळे. आय डोंट बिलीव्ह दिस. अरे काही क्षणांपूर्वी ती आई झाली. ही काय वेळ आहे का सह्या घ्यायची? म्हणजे सह्या घ्यायला नकोत? प्रश्न सह्यांचा नाहीये, वेळेचा आहे. डिस्चार्ज होईपर्यंत ही वाट बघू शकत नाहीयेस का? थँक्स राधा. खरं म्हणजे ना, तुझे आभार कसे मानावे हेच आम्हाला कळत नाही. तुझ्यामुळे मी बापुण्याचं सुख अनुभवू शकतोय. जुळी मुलं आणि दोघेही तब्येतीने एकदम धडधाकट, ठणठणीत. मला खरं म्हणजे दोघांचाही सांभाळ करायला खूप आवडलं असतं. पण हा करार नाही ना मोडू शकत आपण. म्हणजे मी विचार केला खूप. पोरग उचला ना साहेब. मला आधीच माहिती होतं तुम्हाला पोरग हवं असणार. हा, तुमचा राजपुत्र तिकडं पाळण्यात ठेवलाय. जा घेऊन खुशाल त्याला. आणि तुम्हाला नको असलेली ही माझी पोरगी. म्हणजे सुशिक्षित किंवा अशिक्षित पोरगी पाहिजे कोणाला? ती तर देवाने माथ्यावर मारली म्हणून पत्करतात लोक. पाहिजे असतो तो पोरगाच. आणा कागद, मी सही करते. द्या. चला राधाबाई, दूध पाजा बेबीला. थांबावताय थोडा वेळ. एक वेळ दूध नाही पिलं तर बेबी झोपल. पण सही केली नाही तर या बापाला झोप लागायची नाही. आणा, मी करते सही. घ्या साहेब. चला बाई, जनलज्जेचा, लोकांच्या टोमण्यांचा, शिवाय वंशाच्या दिव्याचा सगळेच प्रश्न मिटले बाई. पण जयू, नशिबाने फार परीक्षा पाहिली आहे तुझी. जाऊ दे ना, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. सुनीलराव, आता एक काम राहिले. आता काय राहिलंय? मी ना सिद्धिविनायकाला नवस बोलले होते. पहाटेचंच दर्शन घ्यायचं म्हणते.
एवढंच ना? जाऊयात की. नाही तसं नाही, पण आम्हाला आज रात्रीच निघावं लागेल. बर, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. मोकाशी, नमस्कार. नर्स, तुम्हीच फोन केला होता का? मीच केलं काय झालं? सॉरी मिस्टर मोकाशी, तुमची बेबी गेली. काय? वाह वाह राधा, वाह. फार चांगली खेळी खेळलीस ना तू. पैसे हवे होते पण जबाबदारी नको होती मुलीची म्हणून हे असं वागलीस तू. आणि काल तर फार मोठे डोस पाजत होतीस मला तू. मिस्टर मोकाशी, मला बोलू दे डॉक्टर प्लीज. मला थांबू नका. ही जे वागले ना, या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही होऊ शकत. काय अधिकार आहे हिला असं वागण्याचा, मला असं बोलण्याचा? कोण आहे कोण ही? एक सरोगेट मदर. आतापर्यंत, आत्ताच्या या क्षणापर्यंत आम्ही आमची जबाबदारी अत्यंत व्यवस्थित पार पाडली आहे. चूक हिने केली आहे आणि माझा आरोप आहे हिच्यावर. नको असलेल्या मुलीचा खून केलाय हिने. मोकाशी, शांत व्हा मिस्टर मोकाशी. नाही, ऐकायला खूप विचित्र वाटत असेल डॉक्टर, पण हे सत्य आहे. ह्या मुलीला हिने जीवानिशी मारलंय. तुमची मुलगी नाही, तुमचा मुलगा गेलाय. हो, पण मी काय म्हणला डॉक्टर? मुलगा? हो मिस्टर मोकाशी, तुमचा मुलगा गेला. हायपोथर्मियानं, इन्फेक्शननं, आणि हे सिम्पटम्स अर्ध्या तासात सुद्धा दिसतात. त्याला आम्ही निओनेटल युनिटला शिफ्ट केलं आणि तिथे तो सिरियस झाला आणि तो गेला. त्याच्यात त्या मॅडमचा काहीच दोष नाहीये. चला. राधा, माझा मुलगा आहे राधा. माझा देवाची देणगी समजायचात ना, तो तुमचा पोरगा गेला आणि मी पत्करलेली माझी पोरगी शाबूत आहे. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा माझ्या पोरीला. आणि कोण आहे मी कोण आहे? आपलं पोट भाड्याने देणारी एक बाई. 3 महिन्यात तुम्ही पोरांची वाटणी केली होती. त्यानंतर सारखं असं वाटायचं हे जे पोटात आता कोस बदलते ना, डोशी देते, हे आपलं पोर आहे की त्यांचं पोर आहे? माझी पोरं जन्माला आल्यावर कुठल्या पोराला मी आधी दूध पाजणार? आपल्या पाजणार की त्यांच्या पाजणार? त्यांच्या बाळाला ते आपल्याला हात लावू देतील, बघू देतील त्या बाळाला आपल्याला? एक चूक घेऊ दिलं नाही तुम्ही मला. सारखे तुमचे करार माझ्या डोळ्यासमोर नाचायचे.
आता कशाला आला इकडे माझी पोरगी घ्यायला? मी माझी पोरगी देणार नाही. तुम्ही जाईत ना. मी आणि माझी पोरगी खूप सुखात आहोत. नाही राधा, माझी हाडाभासाची मुलगी असं कसं म्हणू शकते? हात लावायचा नाही. नाही हात लावायचा तिला. माझी मुलगी आहे ती राधा, माझी मुलगी आहे ग. मोकाशी ही पोरगी माझी आहे. किती गोंडस पोर आहे ते. देऊन टाकली अशीच पोरगी आम्हाला नको. अरे तुम्ही आहात ना, तुम्ही तुमच्या समोर माझा जो मेलेला नवरा आहे ना त्याचा मला जास्त अभिमान आहे. फक्त 15 मिनिटं झालेली माझ्या अंकुशला जन्माला येऊन आणि हातात घेऊन झोजवत होता माझा नवरा. एक तो बाप होता आणि एक तुम्ही. एकदाही नाही वाटलं हातात पोराला घेऊन झोजवावंच तेव्हा. पण आता नाही. माझ्या पोरीची जेव्हा नाळ कापली गेली त्याबरोबर केलेला पहिला करार आहे हा. आणि तोही माझ्या बाळाला लागू पडणारा. हा करार मी मोडणार नाही. हात जोडू नका माझ्यासमोर. पोरीला हात लावू नका. हात लावू नका. ही पोरगी माझी आहे. माझ्या पोरीला सोडा. तुम्ही जा इथून. जा तुम्ही इथून. तुम्ही जा इथून. जन्म देऊनी पुन्हा मोकळा पदर सुना माझा. पदर सुना माझा. चुकल्या वाटा, चुकला रस्ता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता. भवताली अंगार धुमसता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता. नशिबा खेळ तुझा असल तू श्वास जणू जगणे हीच सजा. कळला नाही कुणा नशिबा खेळ तुझा असल तो श्वास जणू जगणे हीच सजा. का तुझ्या सवे जन्म बांधला, जन्म बांधला. रुजली उदरी आशा चुकल्या वाटा, चुकला रस्ता. चुकल्या वाटा, चुकला रस्ता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता. सुनील? सुनील? सुनील, अरे काय झालं? सुनील, काय झालं? जयश्री, आपलं मूल उदरी आशा काय
काय करायचं? दोन मुलं आपल्या पदरी टाकली, तरी सुद्धा आपण रिकामे. हे असं जर करायचं होतं तर ही अशी चेष्टा का केली नशिबाने? तर नशिबाला दोष देऊन काय उपयोग? त्याने तर तुला इतकं दिलं जितकं कुणालाच दिलं नसेल. आणि पुत्रिकाला 2 मुलं दिली त्याने. आणि तू काय केलास? कमनशिबी तू आहेस सुनील. कमनशिबी आपण आहोत. देवाच्या गणितात खाडाखोड करायला गेलो. नशिबाला कराराच्या चौकटीत बसवायला गेलो. पण काय मिळवलं रे? सुनील, मी तुला म्हटलं होतं ना, खरंच सांगते, कधीच वाटत नव्हतं ते खरं व्हावं. पण तेच झालं रे. तुझ्या कराराने तुझं वाटोळं केलं रे सुनील. आणि माझंही. जयश्री, सुनील, आपलं बाळ केलं रे सुनील. आणि राधाही आता मूल देत नाही. तुझं बाप होणं, माझं आई होणं, सगळं हिरावून घेतलं रे त्याने. आता तूच मला सांग, मी काय करू? ते पांढरे कागद छातीशी धरू की ते कराराला पाळण्यात टाकून जोजवू? सांग ना. जयश्री, राधाशी बोल ना तू. एकदा बोलून बघ तिच्याशी. या सगळ्यातनं आपल्याला राधाच वाचू शकते. एकदा बोल ना तिच्याशी. हे बघ, मी ते सगळे करारचे फेकून देतो, फाडून टाकतो, चालून टाकतो सगळे. पण तेवढी एक संदूक आशा फुलकी परत पेल्याची. जयश्री, बस माझे पोरगे मला परत दे ना. माझे पोरगे मला परत आणून दे. परत आणून दे माझे पोरगे मला. मग पुढे चालेस राधा. ऐक ना माझं. राधा थांब ना. तुला तुझ्या मुलाची शपथ आहे. राधा थांब प्लीज. राधा, मी तुला आता कसं सांगू? काय करू मी? मी हात जोडतो तुझ्या पुढे राधा. मी हात सोडतो. माझी
अगं तुझ्या मुलाला त्या अंकुशला एवढंसं खर्चटलं तरी अस्वस्थ होतेस ना तू. मग माझ्याकडे बघ ना काय झाले माझी दशा राधा. काही ठेवलं नाही ग, सगळं हिरावून घेतलं माझ्याकडनं. ना माझा बाप पण ना हिचं आई पण, काही राहिलं नाही राधा. ते करार ना असे माझ्याकडे हसत हसत माझ्या भोवतीनं गोल गोल फिरायला लागलेत आता राधा. मला ना आता नको आहे सगळं. मला फक्त माझी मुलगी हवी राधा. मला माझी मुलगी दे ना. मी तुला वचन देतो, मी तिला सोन्यासारखं सांभाळीन राधा. मला माझी मुलगी दे ना. मी तुझ्या पाया पडतो राधा. मला माझी मुलगी दे. पाया पडतो, पण माझी मुलगी मला परत दे ना राधा. राधा माझी मुलगी राधा माझी मुलगी राधा माझी मुलगी. हो हो हो. थांबा मोकाशी, तुमची सुटका एवढी लवकर नाही होणार. आज मी माझी पोरगी ताईंच्या ताब्यात देते. यात फक्त आणि फक्त ताईंची पुण्याई जबाबदार आहे. यात तुमचा 1% वाटा नाही हे तुम्ही आधी लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, माझी पोरगी मी तुम्हाला फक्त 18 वर्षासाठी देते. तुम्ही तिचा फक्त 18 वर्ष सांभाळ करायचा. 18 वर्ष झाली की माझी पोरगी माझ्याकडे परत येईल. अनास एक करार मी करणार आहे तुमच्या बरोबर. करार? होय, करार. दत्तक करार. आज तुम्हाला तुमचीच पोरगी माझ्याकडून दत्तक घ्यावी लागेल. वयाच्या 18 वर्षापर्यंत माझी पोरगी तुमच्याकडे राहील. 18 वर्ष तुम्ही फक्त तिचे सांभाळ करते म्हणून राहाल. माझी पोरगी 18 वर्षाची झाली की तिला माझ्या ताब्यात देण्यात येईल. या सगळ्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर या कागदांवर सही करा, नाहीतर माझ्या पोरीला घेऊन मी चालले. नाही. तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये मोकाशी साहेब. स्वतःच्या करारापोटी स्वतःच्या पोरीला दत्तक घ्यायची वेळ आली आहे तुमच्यावर. आता हा माझा करार आहे. करताय सही? सगळेच करार लिखित नसतात सुनील. काही अलिखितही असतात. विश्वासांचे, नात्यांचे. आणि हा करार आता तुला पाळायचा आहे. भवताली अंगार धुमसता चुकल्या वाटा, चुकला रस्ता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता.
मला आईला भेटायचंय. मला भेटायचंय आईला. हो ग बाळा, फक्त तुलाच नाही, 18 वर्ष आपल्या भावना रोखून ठेवलेल्या त्या आईलाही तुला भेटायची आस लागली असणार. चल चल उठ. खूप रात्र झाली, झोप आता. ये. झालं. तू सांगितल्याप्रमाणे सगळं सांगून टाकलं तिला. तिला राधाला भेटायचंय सुनील. हेच अपेक्षित होतं. खूप चुकलोय मी पल्लवी. खूप मोठी चूक केली मी आयुष्यात. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्यामध्ये आयुष्याचं गणित मात्र चुकून बसलो. स्वतःच्या बोलण्यावर प्रचंड विश्वास असलेला मी आज मात्र नाही बोलू शकलो तुझ्याशी. आज तू 18 वर्षांची झालीस, सज्ञान झालीस. फक्त मला तुझ्याकडनं ऐकायचंय. तुझं जे काही उत्तर असेल, तुझ्या मनात जे काही असेल ते तू बोल पल्लवी, तू बोल. सुनील, जयश्री, मी बाप म्हणून कुठे कमी पडलो का ग? सांग ना मला. राधा पल्लवीला आपल्या विश्वासावर सोडून गेली, त्या विश्वासाला मी पात्र ठरलो ना. मी बाप होण्याच्या परीक्षेत मी पास आलो ना जयश्री. सांग ना मला. हो सुनील, आजची रात्र तर संपली. आता आपल्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. हृदयाच्या मखमली पिशवीत जतन करता येण्यासारखी 2च अक्षर आहेत, आणि ती म्हणजे आई. प्रसिद्ध साहित्यिक रुडयार्ड किपलिंग म्हणतात, गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड देअरफॉर ही मेड मदर. असा इंग्रजी रंग असू दे किंवा हंबरला वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदीत दिसती माझी माय. असा अस्सल ग्रामीण ढंग असू दे, आई ही सर्वत्र
काल रात्रीपर्यंत मी ज्या भाषणाची तयारी करत होते त्यात प्रमुख मुद्दा होता तसा चंद्र एक, सूर्य एक, त्याची आई एक. मला वाटलं नव्हतं की आत्ता या क्षणी मला माझं भाषण एवढं बदलावं लागेल. ॲट दिस मोमेंट आय एम लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. महाभारतातल्या कृष्णा इतकेच माझं नशीब आज झळाळतंय, लखलखतंय. कृष्णा, तुझ्या आयुष्यात गोकुळ 2-2 आयांनी समृद्ध होताना रे. आज तुझ्याच इतकी मी श्रीमंत आहे. जनरली मदर्स डेला मुलगी आपल्या आईला गिफ्ट देते, पण आज मला खूप ब्युटिफुल गिफ्ट मिळालंय. खूप सुंदर गिफ्ट. अँड that's my mama. Thank you. पल्लवी, पप्पा, इथून पुढे या दोघी माझं सर्वस्व असतील. त्यांची सेवा करणं, त्यांना सांभाळणं, त्यांची तब्येत नीट जपणं हे मी अतिशय निष्ठेने करेन पप्पा. आम्ही बांधलो गेलो असू ते काही इमोशनल बॉन्डिंग नाही, केवळ भावनिक धागा. त्यात कुठलीही गोष्ट लेखी नसेल, कागदोपत्री नसेल, ना कुठला करार असेल. हो बेटा. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती. कधी कसे सुर जुळती आणि भावते मग कुठले कोणी. हरवले जगन कळत सारे, हवे हवेसे कोणीतरी वाटे. सांगना जीव झुरतो कारे. साजना रे, साजना रे, साजना रे, साजना रे. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती. कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी. हरवते जगन कळत सारे,
हवे हवेसे कुणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे. साजना रे साजना रे साजना रे साजना रे. हा गंध आहे तुझा, ही छंद लागे तुझा, धुंदावलेल्या स्पंदनांना. भांबावले मी कधी, समजावले मी कधी, नादावलेल्या पावलांना. ऐकुनी साध तू येशील का, साथ जन्मांची देशील का. हात हाती घेऊन माझा, रंग स्वप्नांना देशील का. अनोळखी जग